आरोग्य यंत्रणा कोमात. जाफराबाद तालुक्यात 2.25 लाख जनतेचा जीव बोगस डॉक्टरांच्या भरोशावर. केदखेडा प्रतिनिधी BK दसाळ. जाफराबाद रिताबोस ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून जाफराबाद तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची उभारणी करण्यात आली. भव्य इमारती, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, औषधसाठा आणि रुग्णवाहिका अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात या यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी सुमारे 1,75,600 लोकसंख्येच्या तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिस्थिती अक्षरशः सलाईनवर असल्याचे चित्र आहे. तालुक्यात डोणगाव, वरुडबू, खासगाव, कुंभारझरी आणि माहुरा अशी 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्यांच्या अधिपत्याखाली 22 उपकेंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवर 2 वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी नियुक्त असूनही अनेक ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी नियमितपणे गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आहेत. काही डॉक्टर सरकारी सेवेकडे दुर्लक्ष करून खासगी प्रॅक्टिसमध्येच दंग असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. औषधांचा तुटवडा, अपुरी साधनसामग्री, नादुरुस्त रुग्णवाहिका आणि कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडत आहे. बोगस डॉक्टरांचे फुटले फुटवे. या ढिसाळ सरकारी व्यवस्थेचा थेट फायदा बोगस डॉक्टरांनी घेतला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पदवी नसलेल्या अपात्र व्यक्तींनी दवाखाने थाटून आपला जम बसवला आहे. आकर्षक फलक आणि खोट्या आश्वासनांच्या जोरावर हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. ग्रामीण भागातील अशिक्षित व गरीब जनतेला सरकारी दवाखान्यात उपचार मिळत नसल्याने नाईलाजास्तव त्यांना या बोगस डॉक्टरांकडे जावे लागत आहे. प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता. संबंधित प्रतिनिधीने स्वतः तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना भेटी दिल्या असता अत्यंत भयावह परिस्थिती नजरेस आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी आरोग्य केंद्रातील औषधांचा वापर बाहेर केला जात असल्याच्या तक्रारींनी ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच डोणगाव PHC ठप्प, डॉक्टर गैरहजर, उपकेंद्र बंद. डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर गैरहजर राहिल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. सकाळपासून ताटकळत बसलेल्या रुग्णांना उपचाराविनाच घरी परतावे लागले. ग्रामीण भागातील नागरिक प्राथमिक उपचारांपासून वंचित राहिल्याने संतापाची लाट उसळली असून हतबल रुग्णांना खासगी दवाखान्यांची पायरी चढावी लागली. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दालनही कुलूप बंद. डोणगाव प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी तालुका स्तरावर संपर्क साधला असता चक्क तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दालनच कुलूपबंद असल्याचे दिसून आले. आधीच कनिष्ठ स्तरावर अनागोंदी असताना मुख्य जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे जाफराबाद तालुक्यातील आरोग्य प्रशासन नक्की कोणाच्या जीवावर चालले आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. निष्कर्ष: एकूण 85 कर्मचाऱ्यांचा ताफा आणि कोट्यवधींचा खर्च असूनही आरोग्य सेवा कागदावरच आहे. शासनाचा पैसा वाया गेला का, असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी आणि सरकारी आरोग्य केंद्रे कार्यक्षम करावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.